नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये शेतकरी फार्मर आय डी हे कशी तयार करायची। तर हे फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे, ज्यामुळे आपल्याला सरकारी योजना, सबसिडी, अनुदान आणि अनेक सेवा मिळू शकतात। तर हे फार्मर आय डी CAC आय डीवरून कशी तयार करायची, गावातील प्रत्येक शेतकऱ्याची आय डी कशी तयार करायची आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, A to Z सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मी राजू बेंद्रे। मित्रांनो, आपण पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल। हा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। आणि तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, फार्मर आय डी तयार करण्याची मी 5 स्टेपमध्ये सांगणार आहे। तर पहिलं स्टेप म्हणजे फार्मर आय डी म्हणजे काय हे जाणून घ्या शेतकरी मित्रांनो। फार्मर आय डी एक अशी ओळखपत्र आहे ज्याद्वारे तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणीकृत करता येतं। हा आय डी शेतकऱ्यांना सरकारी योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक असतो आणि त्यावर आधारित बरेच फायदे मिळवता येतो। त्याच्यानंतर फार्मर आय डीसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार पाहूया। तर पहिलं कागदपत्र शेतकऱ्याचं आधार कार्ड। त्याच्यानंतर दुसरं आहे शेतकऱ्याचं मालकीचे कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा। तर तिसरं डॉक्युमेंट्स म्हणजे पॅन कार्ड आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांसाठी। आणि चौथं आहे शेतकऱ्याचं फोटो। पाचवं डॉक्युमेंट्स आहे बँक खाते माहिती, IFSC कोड, खाते क्रमांक। हे शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार करण्यासाठी हे 5 डॉक्युमेंट्स लागणार आहेत। जर तुम्ही CAC चालक असाल, शेतकऱ्यांचं फार्मर आय डी जर क्रिएट करून द्या असाल, तर हे शेतकऱ्यांकडून हे 5 डॉक्युमेंट्स तुम्ही घ्यायचं आहे। तर आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण फार्मर आय डी कसा तयार करायचा CAC आय डीवरून हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ब्राउझरमध्ये mhfr.agristock.gov.in असं सर्च करायचं आहे। ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामला जर मेसेज केला तर तुम्हाला तिथं अगदी मोफतमध्ये ह्या वेबसाईटची लिंक मिळेल। हे वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन विथ CAC ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली CACच्या लॉग इन पोर्टलकडे जाईल, रिडायरेक्ट होईल। तिथं तुमचं CAC जर ऑपरेटर तुम्ही असाल, तुमची आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चा हे प्रविष्ट करून साइन इन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली ॲग्रीस्टॉक पोर्टलवरती येईल। आल्यानंतर फार्मर रजिस्टरमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचं किंवा तुमचं फार्मर आय डी जर काढत असाल तर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि राईट साईडला क्लिक करायचं आहे। मोकळ्या जागेमध्ये क्लिक केल्यानंतर OTP आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल। तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। जो 4 अंकी OTP असतो तो OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे। OTP आल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय झाल्यावरती कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शेतकऱ्याचं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। राईट साईडला मोकळ्या जागेवरती क्लिक करून तिथं परत OTP टाकायचा आहे। मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला असेल, OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला फार्मर डिटेल्समध्ये आधार कार्डावरती जसं शेतकऱ्याचं माहिती असेल त्याप्रमाणे आलेलं असेल। त्यामध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याचं नेम हे इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे। त्याचं जन्मतारीख, जेंडर आणि त्याची कास्ट कॅटेगरी, एज, त्याचं नाव हे ऑटोमॅटिकली आलेलं असेल फार्मर डिटेल्समध्ये। फक्त तुम्हाला आयडेंटिफाय नेम इन इंग्लिश हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे। शेतकऱ्याचं पूर्ण नाव ते टाकून घेतल्यानंतर फार्मर डिटेल्सच्या खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। तिथं शेतकऱ्याचा ऑटोमॅटिकली आधार कार्डावरती जसा फोटो आहे तो फोटो आलेला असेल। आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। रजिस्ट्रली डिटेल्समध्ये रजिस्ट्रली टाईप म्हणजे रूरल ग्रामीण हे येतं, ते सिलेक्ट करा आणि ॲड्रेस इन इंग्लिश जसं आधार कार्डावरती ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस इथं तुम्हाला टाकायचा आहे। तो ऑटोमॅटिक आलेला असेल। आणि तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे शेतकऱ्याचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि विलेज निवडून पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकून घेतल्यानंतर लँड होल्डर डिटेल्समध्ये शेतकरीच्या नावावरती स्वतः जमीन आहे का ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर अकाउंट डिटेल्स
हे दोन्ही चेकबॉक्स आपोआप निवडलेले दिसेल CSC ऑपरेटरला. त्याच्यानंतर पिच लँड डिटेल्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज टाकून सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट करून दिल्यानंतर शेतकऱ्याचं सर्वे नंबर, खाता नंबर आणि ओनर आयडेंटिफाय शेतकऱ्याचं नाव आलेलं असेल. तो आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती राईट बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे पुरती माहिती पाहून. ते केल्यानंतर तुम्हाला परत व्हेरीफाय ऑल लँड ह्याच्यावरती क्लिक करून खाली स्क्रोल करा. इथं डिपार्टमेंट अप्रूव्हल रिन्यूला क्लिक करा आणि फार्मर कंटेंट्समध्ये 3 चेकबॉक्समध्ये राईट करा. केल्यानंतर सेव्ह ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. प्रोसीड टू ई साईन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बायोमेट्रिक किंवा OTP दोन्ही साईने होत आहे. तुम्हाला इथं शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून गेट आधार OTP ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP आलेले असेल तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर एक तुम्हाला एनरोलमेंट ID मिळेल. तो एनरोलमेंट ID तुम्हाला डाउनलोड PDF करून ठेवून घ्यायचं आहे. हे तुम्हाला तुमचं ID कार्ड, फार्मर ID कार्ड तयार झालेलं आहे की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे. तर चेक एनरोलमेंट स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करून तुमचं डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज हे सगळं टाकला तर तुम्हाला इथं खाली सर्व माहिती दिसेल. इथं तुम्हाला अप्रूव्हल झालेला असेल, हे कोणाकडे अप्रूव्हलसाठी गेलेला आहे. तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड किंवा पोस्टांद्वारे मिळत आहे मित्रांनो. स्टेप नंबर 4 मध्ये फार्मर ID मिळवण्यासाठी वेळ व प्रक्रिया जाणून घ्या. अर्ज सादर केल्यानंतर काही आठवड्यामध्ये तुमचा फार्मर ID तयार होईल. तुम्हाला तो पोस्टाने मिळेल किंवा ऑनलाईन डाउनलोड करण्याचं पर्याय देखील असेल. त्यानंतर स्टेप नंबर 5 यामध्ये फायदे आणि महत्त्व पहा. फार्मर ID केल्यामुळे तुम्हाला विविध सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ फसल विमा योजना, अनुदान व नुकसान भरपाई, त्याच्यानंतर PM किसान योजनेचा लाभ, त्याच्यानंतर नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे हे ID फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशी होती CSCमधून महाराष्ट्रामध्ये फार्मर ID तयार करण्याची प्रक्रिया. अशी आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल. अधिक अशा उपयोगी माहितीसाठी आमच्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. काय माहिती असेल तर कमेंट करा. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.